नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. या सर्वांनी फास्ट लेक्चर सुरू झालेला आहे बाळांनो. या सर्वांनी फास्ट लेक्चर सुरू झालेला आहे. चला, शुभ दुपार. काल आपण संधी या घटकाला सुरुवात केली होती. मी तुम्हाला काही गोष्टी संधीच्या बाबतीत सांगितलेल्या होत्या, काही गोष्टी त्या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या होत्या. स्वर संधी मी तुम्हाला शिकवलेलं होतं. काल आपण त्याचा अभ्यास सविस्तर केला. गुणादेश संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासलं, बरोबर. तर आता आपण जाऊया आज रुद्ध्यादेश संधीकडं. कुठं जायचं? रुद्ध्यादेश संधीकडं. ऑडिओ क्लिअर आहे? ऑडिओ व्हिडिओ सर्वांनी एकदा कमेंट्स करून सांगा मला. काल आपण मला वाटतं गुणादेश संधी घेतलं होतं ना? एकदा मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे बरं राहील. जे विद्यार्थी काल होते तेच विद्यार्थी आज आहे ना. असं नको व्हायला की काल वेगळे विद्यार्थी आज वेगळे विद्यार्थी. ओके, बरोबर आहे मित्रांनो? सर्वांनी एकदा मला कमेंट्स करून सांगा की जे आपण काल अभ्यासलं ते इथपर्यंत झालेलं होतं ना आपलं. मला वाटतं आपण स्वर संधीमध्ये त्याचा अभ्यास केला होता, बरोबर. स्वरसंधीचे नियम घेतले होते. दीर्घत्व स्वरसंधी, गुणादेश. आपण आता रुद्ध्यादेश संधीचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार होतो. मग आता रुद्ध्यादेश संधी म्हणजे काय? सर्वांनी एकदा मला कमेंट्स करून सांगा. जे विद्यार्थी काल होते ते आज आहे ना? यस, व्हेरी गुड. चला, कमेंट्स करायला विचार करायचा नाही, कमेंट्स करायला कंटाळा करायचा नाही, कारण तुम्ही केलेल्या कमेंट्सच आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी मार्गस्थ होतात, बरोबर का? किंवा आपल्या एका लेक्चरला एक उत्कृष्ट पद्धतीची जी काही दिशा आहे ती दिशा आणि दशा खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त होत असते, बरोबर. त्याच्यामुळं सर्वांनी कमेंट्सवरती भर द्या, बरोबर. कारण कमेंट्स केल्या तर लेक्चरमध्ये जिवंतपणा वाटतो. कमेंट्स नाही केल्या तर मग असं वाटतं की आपण आपलं आपलं शिकवतोय, आपलं आपलं चाललंय. 2025 हे वर्ष आपल्यासाठी यशस्वीतेचं वर्ष असणार आहे, गुलालाचं असणार आहे. काल पण मी बोललो की गुलाल हा आपल्या रॅलीमध्ये उधळायचा नाही आहे, गणेश उत्सवामध्ये उधळायचा नाही आहे, तर गुलाल आपल्याला त्या ठिकाणी आपल्या यशाचा उधळायचा आहे. मी प्रत्येक लेक्चरला तुम्हाला सांगतोय, फक्त कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी क्लिअर करा. ओके, चला जाऊया. थोडं मला वाटतं की बोर्डची सेटिंग थोडी हे झालेली आहे. एकच मिनटं फक्त. आता मला वाटतं ओके आहे, हा ना? आता मला वाटतं ओके आहे. ओके ना आता? यस. चला स्टार्ट करूया आपण. हा, तर बघा आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? तर इथं सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे की रुद्ध्यादेश संधीचा नियम. रुद्ध्यादेश संधीचा नियम म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याचा विग्रह असा होतो, रुद्धी अधिक आदेश. बरं का बाळांनो, काय होतो? रुद्धी अधिक आदेश. मग रुद्धी अधिक आदेश म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची वृद्धी होत जाते, काय होत जाते? वृद्धी होत जाते. चला, सर्वजण आता हळूहळू जॉईन होत आहेत, वाढत चालले विद्यार्थी आपले. फक्त मला कमेंट्स करत चाला रे, म्हणजे बरं राहील जरा. ओके, तर इथं बघा आता रुद्धी अधिक आदेश म्हणजे ज्या पद्धतीनं त्याचा उच्चार करताना
खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वृद्धी होते, बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, वृद्धी होते. म्हणजे काय, वृद्धी होणे म्हणजे काय, वाढ होणे. मग कशामध्ये वाढ होते, त्याच्या उच्चारामध्ये वाढ होते. त्याच्या उच्चारामध्ये काय होतं, त्याच्या उच्चारामध्ये वाढ होते, त्याला म्हणतात वृद्ध्यादेश. तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जातो, दिलेल्या पर्यायातील त्या ठिकाणी वृद्ध्यादेश संधीच्या नियमाचं उदाहरण ओळखा. तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी वृद्ध्यादेश म्हटल्यानंतर जिथं वृद्धी अधिक आदेश होतो, म्हणजे जिथं उच्चार जो काही तो लांबलचक होतो. लांबलचक होतो म्हणजे कसं बघा, एक एक, दैवेश्वर्य, गंगोघ, म्हणजे उच्चार करताना तो लांब लचक केला जातो. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये वृद्ध्यादेश म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्या आहे. ओके, मग आता बघा इथे लक्ष द्या, काय आहे, पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण अ किंवा आ यापैकी एखादा स्वर आल्यास, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील त्या ठिकाणी पहिला वर्ण काय आल्यास, तर त्या ठिकाणी समजा ओ किंवा औ आल्यास तयार होताना काय तयार होतो, औ तयार होतो. नंबर 2 चा नियम आहे, पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण ए किंवा ऐ आल्यास तयार होताना ऐ तयार होतो. म्हणजे काय आहे बाळांनो, काळजीपूर्वक समजून घ्या. बघा नियम काय सांगतो आहे, जर त्या ठिकाणी अ अधिक ओ अशा प्रकारची रचना असेल, तयार होताना औच तयार होतो. अ त्याच्यानंतर पुढे बघा, अ अधिक औ असेल तर औच तयार होतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आ अधिक ओ असेल, तयार होताना औच तयार होतो. इकडं त्या ठिकाणी आ अधिक औ असेल, तयार होताना औच तयार होतो. अशा प्रकारे या ठिकाणी हा असा एक नियम तयार होतो. सुटसुटीत आणि सविस्तर अशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी मी केली. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये बघा की जर सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या, जर त्या ठिकाणी अ अधिक ए असेल तर ऐच तयार होतो. म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये जर एकत्र येणारे स्वर अशा पद्धतीचे असतील तर तयार होताना तो काय तयार होतो, ऐ तयार होतो. त्याच्यानंतर आ अधिक, जर त्या ठिकाणी म्हणजे अ अधिक ऐ घेऊया, अ अधिक ऐ आलेला असेल, तयार होताना सुद्धा ऐच तयार होतो. अशा प्रकारे या सर्वाच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. आ अधिक ए आलेला असेल, तयार होताना ऐच तयार होतो. आता बघा इथं हे जे लिहितोय का मी, तर हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समजणार नाही. पण आपण तिकडून थोडं पुढं आले का इकडे उदाहरणांकडं, तर उदाहरणांकडं आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांना उत्कृष्ट पद्धतीनं ते समजेल. बघा त्याच्यानंतर पुढं आ अधिक ऐ आलेला असेल तर तयार होताना ऐच तयार होतो. म्हणजे हे 4 नियम आणि हे 4 नियम इथं मी ते त्या ठिकाणी एकत्र लिहिले होतं, त्याचं क्लेरिफिकेशन इकडं मी करून दिलेलं आहे. आता इथं बघा या ठिकाणी या सर्वच्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरतात, बरोबर. सर्वांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा एक एक असा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. आता एक एक कोणता स्वर समाविष्ट आहे बरं तिथं, तर क मध्ये आलेला आहे ऐ, बरोबर आहे का. क मध्ये काय आलेला आहे, ऐ आलेला आहे. त्याचा विग्रह बघा, एक अधिक एक, एक एक. सर्वांनी काळजीपूर्वक प्लीज लक्ष द्या, अत्यंत महत्त्वपूर्ण असं लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर का. एक एक, मग इथं काय झाला त्याचा विग्रह, एक अधिक एक. मग सर याचा विग्रह असाच का झाला बरं, याचा विग्रह असाच का झाला, याच्या मागचं कारण असं आहे, बरोबर का.
एक एक म्हटल्यानंतर एक अधिक एक बघा का, कारण की इथं येणारा स्वर आहे बघा अ, त्याच्यानंतर इथं येणारा स्वर आहे तुमचा ऐ, बरोबर, सॉरी ए आहे, म्हणजे इथं त्या ठिकाणी अ अधिक ए आला. कुठं दिसतंय अ अधिक ए, तयार होणारा, इथं हे स्वर एकत्र आले, त्यातून तयार होणारा स्वर कोणता आलेला असणार आहे, निर्माण होणारा, तर तो ऐ असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक एक अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे, बरोबर का. या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. एक एक, मग एक एक म्हणजे काय, तर जिथं हा स्वर, ऐका एकदम सोपी पद्धत सांगतो आता, याच्यापेक्षा सोपी पद्धत कुठलीच नाही आता, आला लक्षात. तर एक सोपी पद्धत सांगतो. इथं ज्या ठिकाणी ऐ आलेला असेल, उदाहरणामध्ये ज्या ठिकाणी ऐ आलेला असणार आहे त्या ठिकाणापासून ऐ किंवा औ आलेला असणार आहे, त्या ठिकाणापासून ऐ किंवा औ आलेला असणार आहे, त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दाचा तुम्ही विग्रह करा. समजलं का. दिलेल्या शब्दाचा तुम्ही काय करा, तर विग्रह करा. ही अत्यंत महत्वपूर्ण अशी बाब आहे. मग आता बघा, इथं एक एक मध्ये क मध्ये अ आलेला होता, मग आपण काय केलं, एक अधिक एक, बरोबर का. इथं व मध्ये ऐ आलेला होता, बरोबर का. म्हणजे इथं त्या ठिकाणी व पासून आपल्याला दिलेल्या शब्दाचा विग्रह करावा लागणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी जे जे सांगतो आहे ते एक 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 शब्दामध्ये क्लिअर करा कन्सेप्ट. ओके, म्हणजे बघा की त्या ठिकाणी देवेश्वर्य म्हटल्यानंतर व पासून दिलेल्या शब्दाचा विग्रह होणार आहे, इथं औ पासून दिलेल्या शब्दाचा विग्रह होणार आहे, इथं तरी म मध्ये औ आलेला आहे, रमौंदार्य, तिथून दिलेल्या शब्दाचा विग्रह होणार आहे, द मध्ये ऐ आलेला आहे, तिथून दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह होणार आहे. जे मी एक 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 अक्षरामध्ये सांगतो आहे त्या सर्व गोष्टी क्लिअर करा. इथं ऐ आलेला आहे, बरोबर. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कुठे ऐ आलेला आहे, कुठे औ आलेला आहे, त्या ठिकाणापासून आपल्याला दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा आहे बाळांनो. मग आता खरे एक महत्वाची गोष्ट काय आहे बाळांनो, की जिथे तो आलेला आहे त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना ते ज्या दिलेल्या उदाहरणामध्ये जिथं बसतंय, मग आता तिथं त्या ठिकाणी विग्रह त्या पद्धतीने करायचा. म्हणजे बघा एक एक, मग आता तुम्ही एका म्हणता का एक म्हणता, एक म्हणता, अधिक एक म्हणजे त्या ठिकाणी अ अधिक ए, ह्या पहिल्या नियमाला ते त्या ठिकाणी बसते आहे, बरोबर का. मग हे दोघं स्वर एकत्र आले की मी तुम्हाला काय सांगितलं, ऐ तयार होतो अशा पद्धतीने. सर एवढं किचकट हे कशाला बनवलं बाळांनो, हे मराठी आहे आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्यावरच तुम्हाला सर्वतोपरी या सर्व गोष्टी क्लिअर करता येणार आहे, अदरवाईज नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की या कन्सेप्ट हे उदाहरणच आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. दिलेल्या पर्यायातील एक एक, आता बऱ्याच जणांना शंका असते की सर प्रश्न कशी विचारली जातात हो, तर प्रश्न अशीच येतात की एक एक या दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा, तर तुम्हाला तो संधी विग्रह असा ओळखायचा, बरोबर का. आता बघा पुढचं उदाहरण आहे देवैश्वर्य, देवैश्वर्य, बरोबर का. व मध्ये ऐ आलेला आहे, कशामध्ये, व मध्ये. मग तिथून तुम्हाला दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह करावा लागणार आहे. मग व मध्ये काय आलेला आहे, ऐ आलेला आहे. व मध्ये काय आलेला आहे, ऐ आलेला आहे. मग त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह केला. मग आता देव, बरोबर ना, आपण देवा म्हणतो का, नाही. देव अधिक ऐश्वर्य, नॉट ऐश्वर्य, ऐश्वर्य, अशा पद्धतीने. म्हणून तिथं दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह झाला देव अधिक ऐश्वर्य, व मध्ये आलेला हा अ आणि त्याच्यानंतर हा आलेला ऐ, अ अधिक ऐ, बरोबर का. मग इथं तयार होताना तो ऐ तयार होतो बघा, अ अधिक ऐ तयार होताना ऐच तयार होतो, त्याला लक्षात घेतलं जातं, दिलेल्या शब्दाची जोडणी केली जाते. ओके, समजतंय का बाळांनो, होय का नाही. सर्वांनी एकदा कमेंट्स करून मला सांगा. तुम्ही केलेल्या कमेंट्सच आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात.
सर्वांनी कमेंट्स करा. बघा आता पुढं गंगोघ औ आलेला आहे, म्हणजे याच्यापैकी त्या ठिकाणी एखाद्या प्रकारामध्ये ते बसेल. गंगोघ. मग आपण काय म्हणतो, गंगा म्हणतो का गंग म्हणतो? गंगा. अशा पद्धतीने काय म्हणतो, गंगा म्हणतो. बरोबर का? मग गंगा. ओके, कमेंट्स करताय तुम्ही, यस, व्हेरी गुड. तर या ठिकाणी त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की गंगा. गंगा म्हटल्यानंतर गा मध्ये आ आलेला आहे, इकडं हा ओ आलेला आहे. बघा 4 नियमामध्ये मी तुम्हाला सांगितलं, कुठल्या तर तो एका नियमामध्ये बसेल. बघा आ अधिक ओ औ तयार होणार. अशा पद्धतीने जमलं का? ह्या सर्व गोष्टी, यस, व्हेरी गुड. या सर्वच्या सर्व गोष्टी आणि कसं समजतंय लेक्चर ते पण सांगत चला मला कमेंट्स मध्ये. म्हणजे तुम्ही केलेल्या कमेंट्स आतापर्यंतच्या बॅचेसने मला 5 स्टार दिल्यात. आता तुम्ही किती स्टार देताय मला माहिती नाही, बरोबर का? पण अपेक्षा आहे की मी एकदम सुटसुटीत पद्धतीने सांगतोय, तर तुम्ही सुद्धा 5 स्टार द्यावे, बरोबर का? बळजबरी द्या असं म्हणायचं नाही मला. तर तुम्हाला ज्या पद्धतीने समजते आहे त्या पद्धतीने तुम्ही रेटिंग करू शकता, काय अडचण नाही. सर रेटिंग केल्याने तुम्हाला काय मिळतं? काहीच नाही मिळत, फक्त एक आनंद मिळतो आणि काम करायला त्या ठिकाणी पुन्हा प्रेरणा मिळते. बस हेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रमोनदार्य, हे रमोनदार्य आहे, नॉट रामोनदार्य. रमोनदार्य म्हणजे म मध्ये औ आलेला आहे. मग आपण काय म्हणतो, रमा अधिक औदार्य आ, त्याच्यामध्ये येणारा पुढं औ. इथून सुद्धा तयार होणारा काय तयार होतो, औच तयार होतो. बघा आ अधिक औ, आ अधिक औ तयार होताना काय होतो, औ तयार होतो. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे, बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने वृद्धादेश संधीचा नियम म्हटल्यानंतर आ अधिक औ, बरोबर का? अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते, बरोबर? नेक्स्ट बघा आता सदैव, द मध्ये ऐ आलेला. सदा, आपण सदा म्हणतो का? नाही. सदा, सदा म्हणजे काय? नेहमी, बरोबर का? सदा म्हणजे काय? तर सदा म्हणजे नेहमी, बरोबर? म्हणजे अशा प्रकारे सदा अधिक एव, म्हणजे इथं त्या ठिकाणी हा आ आलेला आहे, बरोबर? इकडं ए आलेला आहे, बरोबर? आ अधिक ए, कुठं आहे? आ अधिक ए काय तयार होतो? ऐ तयार होतो. अशा प्रकारे, बरोबर? म्हणजे बाळांनो हे झालं तुमचं वृद्धादेश संधीच्या नियमाची कन्सेप्ट. कोणता? वृद्धादेश संधीच्या नियमाची कन्सेप्ट, बरोबर? आय होप, मी अपेक्षा करतो सर्वांना उत्कृष्ट पद्धतीने समजलं असेल. जाऊया आपण पुढं. बघा आता हे झाल्यानंतर पुढचा नियम आहे यनादेश स्वर संधीचा नियम. कोणता आहे? यनादेश स्वर संधी. तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की यनादेश म्हणजे काय, यनादेश कशाला म्हणतात, हा प्रश्न 100% तिथे येतो. बघा आता यनादेश म्हणजे काय रे बाळांनो, की ई ई उ उ रू रू. जर ई साठी य आला असेल, उ साठी व आलेला असेल, जर रू साठी र आलेला असेल आणि लू साठी ल आलेला असेल, बरोबर का? तर या ठिकाणी याला, या संकल्पनेला काय म्हणतात, तर या संकल्पनेला म्हणतात यनादेश. काय म्हणतात बाळांनो? यनादेश म्हणून त्याला ओळखलं जातं. एक सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, की जेव्हा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतो तेव्हा अशा प्रकारची रचना असते की ह्रस्व ई किंवा दीर्घ ई याच्यासाठी काय येतो, तर य येतो. काय येतो? य येतो. त्यानंतर ह्रस्व उ किंवा दीर्घ उ यांच्यासाठी काय येतो, तर व येतो. त्याच्यानंतर रू आलेला असेल तर त्याच्यासाठी काय येतो, तर हा र येतो, बरोबर? अशा प्रकारे जर लू आलेला असेल त्याच्यासाठी काय येतो, तर हा ल येतो. म्हणजे अशा पद्धतीने ई साठी य, उ साठी व, रू साठी र, लू साठी ल, बरोबर? याला म्हणतात, या संकल्पनेला म्हटलं जातं यनादेश. सर यनादेश म्हणजे काय? संस्कृत मधली संकल्पना आहे, ते रूपांतरित करतं म्हणून त्याला यनादेश म्हणून ओळखलं जातं. लक्षात असू द्या, म्हणून त्याला यनादेश म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे कोणती? जर बाळांनो असा आलेला असेल य,
त्याच्यानंतर व, र आणि ल. जर अशा प्रकारची कन्सेप्ट आलेली असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या, य साठी जर ई ह्रस्व किंवा दीर्घ ई आलेला असेल, व साठी ह्रस्व उ किंवा दीर्घ उ असेल, र साठी रू आलेला असेल आणि ल साठी लू आलेला असेल, या संकल्पनेला काय म्हटलं जातं? तर या संकल्पनेला म्हटलं जातं बाळांनो संप्रसारण. काय म्हटलं जातं? संप्रसारण असं त्याला बोललं जातं. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे तो यनादेश आहे आणि हा जो कन्सेप्ट आहे त्याच्या विरुद्ध तो संप्रसारण आहे. म्हणजे जो तयार झालेला असतो त्याची जोडणी होताना त्या ठिकाणी कशामध्ये येत असते, तर त्याची म्हणजे जोडणी होत असताना तो य बनतो आणि प्रसारण जेव्हा तो पावतो तेव्हा याचं रूपांतरण या स्वरांमध्ये त्या ठिकाणी होत असते. ओके, अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. ओके, समजलं बाळांनो इथपर्यंत की यनादेश काय असतं आणि संप्रसारण काय असतं? प्लीज सर्वांनी एकदा कमेंट्स करा बरं. सांगा सर्वांनी एकदा कमेंट्स करून की यनादेश काय असतं आणि संप्रसारण काय असतं. यस ऑर नो सर्वांनी कमेंट्स करा आणि मग आपण पुढे मार्गस्थ होऊया. ओके, सर्वांनी कमेंट्स करा बाळांनो. तुमच्या कमेंट्सच आपल्या प्रत्येक लेक्चरच्या प्रेरणा ठरतात. ओके, चला जाऊया पुढं. विचार करायचा नाही, घाबरायचं नाही. ओके, चला सर्वांनी कमेंट्स करा. बघा आता पुढे यनादेश संधीच्या नियमाचे उदाहरणं इथं त्या ठिकाणी मी घेतलेली आहेत. यनादेश कन्सेप्ट क्लिअर झाली का? होय का नाही? कमेंट्स करा. यस ऑर नो. झाली का? झाली कन्सेप्ट क्लिअर? बघा आता इथं मी काही उदाहरणं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. बरोबर? येस. ओके, बघा आता इथं देवैश्वर्य, तिकडे देवेश्वर्य होतं, इथं य आलेला आहे, इथं व आलेला आहे, इथं त्र आलेला आहे म्हणजे र आलेला आहे, इथं त्या ठिकाणी ल आलेला आहे, इथं य आलेला आहे. मग दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह कशा पद्धतीने त्या ठिकाणी करावा किंवा संधी विग्रह आता इथं कशा पद्धतीने केलेला असणार आहे? साधं सरळ आहे, विचार करायची गरज नाही. काय? जिथं य आलेला आहे त्याच्याऐवजी ई घ्यायचा, जिथं व आलेला आहे त्याच्याऐवजी उ घ्यायचा, जिथं त्या ठिकाणी र आलेला आहे तिथं आपल्याला त्या ठिकाणी रू घ्यायचा आहे, जिथं त्या ठिकाणी ल आलेला आहे तिथं आपल्याला लू घ्यायचं. बस संपला विषय. बाकी काही विचार करण्याची गरज नाही. समजताय का? काहीच विचार करण्याची गरज नाही. बघा आता इथं काय होतं? देवैश्वर्य या य ऐवजी य चा लोप झाला, त्याच्याऐवजी आला इथं व मध्ये असणारा ई. बरोबर का? व मध्ये असणारा ई आला आणि त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाची जोडणी होताना त्या ई चं रूप बघा, एकत्र येणारे स्वर काय आले आता? हा दीर्घ ई आला. कशामध्ये? व मध्ये. व मध्ये हा दीर्घ ई आला आणि त्याच्यानंतर हा ऐ आला. बरोबर? मग ई चं रूपांतरण काय सांगितलं मी तुम्हाला? य मध्ये होतं. बरोबर? त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा ऐ त्यामध्ये समाविष्ट होतो. मग त्या ठिकाणी तो तयार होतो यै आणि तो व त्याला जोडतो म्हणून देवैश्वर्य. पुन्हा एकदा सांगतो, शांततेने घेतो आहे. या कन्सेप्ट चांगल्या चांगल्याना समजत नाही, भल्या भल्यांना समजत नाही. ओके, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. देवैश्वर्य तर देवी अधिका ऐश्वर्य अशा पद्धतीने बाळांनो देवी म्हटल्यानंतर ई आलेला आहे आणि हा ऐ जसा तसा इकडे आलेला आहे. ईचं रूपांतरण झालं य, हा य जसा तसा घेतला तो ऐ आहे म्हणून यै ते तयार झालं. समजलं का? अशा प्रकारे या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. बघा आता पुढं काय आलेलं आहे? व आलेला आहे. मग व कुणाच्या नियमामध्ये बसतोय? व इथं उच्या नियमामध्ये बसतोय. कुणाच्या नियमामध्ये बसतोय बाळांनो? उच्या नियमामध्ये बसतोय. म्हणजे त्या ठिकाणी आता काय होणार आहे? तर व चा लोप होणार आहे. बरोबर?
वचा लोप झाला त्याचं रूपांतर कशामध्ये करणार मग तुम्ही ऊ मध्ये करणार. मग तो ऱ्हस्व दीर्घ आपण दिलेल्या शब्दावरनं त्या ठिकाणी डिसाईड करायचं की तो ऱ्हस्व येणार का दीर्घ येणार. बरोबर. मग आता इथं त्या ठिकाणी आपण इथं ऱ्हस्व घेतलाय त्याला हा ऱ्हस्व ऊ आलेला आहे म्हणजे एकत्र येणार स्वर बघा हा ऊ अधिक अ. बरोबर. मग आता ऊ म्हटल्यानंतर इथं तो व होणार. बरोबर. त्याच्यामध्ये हा अ समाविष्ट होणार आणि तो तयार होणार व. बरोबर का. अशा पद्धतीने म्हणजे आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर व अधिक अ व म्हणजे त्या ठिकाणी तो स त्याला जोडला ऊ निघून गेला तो झाला स्वल्प. अशा पद्धतीने बघा इथं जो ऊ होता तो ऊ निघाला त्याचा झाला व हा अ त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तो व आणि व झाल्यानंतर ह्या समोर ऊ निघून गेला मग तो व सहला जोडला तो झाला स्व म्हणून स्वल्प. अशा पद्धतीने जिथे जिथे कन्सेप्ट क्लिअर करा की जिथे जिथे व आलेला असेल जिथे जिथे त्या ठिकाणी य आलेला असेल जिथे जिथे र आलेला असेल त्या ठिकाणापासून दिलेल्या शब्दांचा विग्रह कसा होतो या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. कधीच त्या ठिकाणी विसरू नका जे सांगतो आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. बरोबर. पुढे बघा आता दुपारची वेळ आहे काही जण जेवण करून बसले असतील काही जणांचं जेवण झालं नसेल पण सर्वांनी त्या ठिकाणी जेवण करा. ओके. जेवण करून लेक्चरला त्या ठिकाणी आवर्जून बसा. बघा आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की पित्राज्ञा. अशा पद्धतीने तर पित्राज्ञा म्हटल्यानंतर पितृ अधिक आज्ञा इथं आहे हा रू. बरोबर. इथं येणारे स्वर बघा हा रू आहे आणि हा आ आहे. बरोबर. रू अधिक आ. मग रू अधिक आ म्हटल्यानंतर ह्या रूचं रूपांतर कशामध्ये होणार र मध्ये होणार आणि तो आ त्याच्याकडे समाविष्ट होणार तर रा. अशा पद्धतीने ते जोडणी होणार. बरोबर. काय होणार तर रा अशा पद्धतीने त्याची जोडणी केली जाणार. बरोबर. त्यानंतर पुढे बाळांनो बघा लाकृती. अशा पद्धतीने हा शब्द आलेला आहे लाकृती. मी तुम्हाला सांगितलं की जो ल आलेला असतो त्या ल चं रूपांतरण कशामध्ये होतं विग्रह होताना लू मध्ये. का कारण तो लू ऐवजी ल आलेला असतो. मग आता बघा लू अधिक आकृती का ह्या ल चं रूपांतरण लू मध्ये झालं म्हणजे हा लू आलेला इथं त्याच्यानंतर हा आ आलेला आहे. मग लूचा काय होतो म्हणे तर ल होतो. बघा इथं घेतलं ना आपण की जर ल आलेला असेल त्याचा लू होतो जर लू आलेला असेल त्याचा काय होतो ल होतो. मग आता दिलेल्या विग्रहामध्ये त्या ठिकाणी काय आलेलं होतं लू आलेला होता. बरोबर. हा लू त्याच्याऐवजी काय येणार मग ल येणार आणि हा आ स्वर त्यामध्ये समाविष्ट होणार म्हणून तो तयार होणार ला. म्हणून त्याला म्हटलं जातं लाकृती. अशा पद्धतीने आलं का लक्षात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं लाकृती म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. समजलं. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. आता इथं काय आलेलं आहे य आलेलं आहे नद्यार्पण असं लिहितो ना आपण नद्यार्पण. चला काय आलेलं आहे य आलेला आहे नद्यार्पण झालंय ते नद्यार्पण. काय आलेलं आहे ते नद्यार्पण झालेलं आहे. बरोबर. मग आता त्याचा विग्रह कसा येणार यचा ई येतो नदी. इथं आलेला आहे ई हा अ. बरोबर. म्हणजे इथं त्या ठिकाणी ई अधिक अ. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी ई साठी आला य अ त्यामध्ये समाविष्ट केला य तयार झाला. मग द ला य जोडला नद्यार्पण. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची रचना तयार झाली. समजलं. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी एक 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 गोष्ट आपण क्लिअर केली पाहिजे. आता तरी मला सांगा यनादेश समजलं का बाळांनो समजलं यनादेश होय की नाही एकदा मला कमेंट्स करून सांगा बरं सर्वांनी. जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत पुढे जात नाही कारण की हे
आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा कन्सेप्ट आहे हा संधी म्हणजे. समजलं का हा कन्सेप्ट? होय का नाही? जर समजला असेल तर मला परवानगी द्या, समजला नसेल तर मला विचारा, मग आपण हळूहळू पुढे मार्गस्थ होऊया. अरे कसं आहे, तुम्ही पहिल्यांदा क्लास जॉईन केलेला आहे, तर असं नको की सर फक्त पुढं चाललेत, आम्हाला विचारत नाही सर, असं नको व्हायला. चला सर्वांनी कमेंट्स करा बाळांनो, होय का नाही? ऐकायला तर येते सर्वांना? ओके, चला जाऊया पुढं. समजलं ना यनादेश काय आहे, संप्रसारण काय आहे? ओके, करताय कमेंट्स? चला येऊ पुढं. बघा आता इथं अयादी आदेश स्वर संधी हा एक महत्वाचा प्रकार आहे. अयादी आदेश. अयादी आदेश म्हणजे काय, कशाला म्हणतात अयादी आदेश? सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे समजून घ्या अयादी आदेश. आता तुम्हाला मी यनादेश सांगितलं, रुद्धादेश सांगितलं, हे संधीचे पार्ट आहे, बरोबर का? आता इथं जर आपण त्या ठिकाणी अयादी आदेश लक्षात घेतला, इथं मी नियम लिहितो, तुमच्या लक्षात येणार मग की अयादी आदेश म्हणजे नेमकं काय असतं. बघा आता, ए अधिक कोणताही स्वर आला, अशा प्रकारची रचना जर आली बाळांनो, तर संस्कृत मधला कोणता स्वर तयार होतो? संस्कृत मधला कुठला स्वर तयार होतो? ए अधिक कोणताही स्वर आलेला असेल नंबर 1 मध्ये, तर अय तयार होतो. काय तयार होतो? अय नावाचा स्वर तयार होतो. समजलं का? आपण बरीचशी उदाहरणं त्या ठिकाणी त्याचे अभ्यासूया. आता मला एक त्या ठिकाणी विचारायचं आहे की तुमची कमेंट्स अजूनही आलेली नाही. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी येतो ऐ अधिक कोणताही स्वर येऊ द्या, कोणताही स्वर. तर संस्कृत मधला कोणता स्वर तयार होतो म्हणे? तर संस्कृत मधला आय नावाचा स्वर तयार होतो. कोणता स्वर तयार होतो? आय नावाचा स्वर तयार होतो. समजलं का? म्हणजे इथं त्या ठिकाणी ए आणि ऐ या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर इकडे जर आपण बघितलं ओ अधिक त्या ठिकाणी कोणताही स्वर येऊ दे, ह्या कन्सेप्ट अतिशय क्लिअर होणं गरजेचं आहे. कोणताही स्वर येऊ दे, बरोबर का? ओ अधिक कोणताही स्वर येऊ दे, बरोबर. तर तयार होताना अ व अशा पद्धतीने त्या ठिकाणी संस्कृत मधला हा अत्यंत महत्वाचा स्वर तयार होतो. अ व, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तिथं उदाहरणं घ्यायची आहेत, बरोबर का? आणि 4 नंबर मध्ये जर आपण लक्षात घेतलं बाळांनो, नंबर 4 मध्ये जर पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण औ हा स्वर आला, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणताही स्वर आला, ओके का? कोणताही स्वर आला तर काय तयार होतो? आ व तयार होतो. हे 4 जे नियम मी लिहिलेत ना, त्याला काही सेकंद तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करा, काही सेकंद त्या ठिकाणी त्याला बघा तुम्ही. मी एकदम अतिशय म्हणजे सुटसुटीत, अतिशय सोप्या भाषेमध्ये या सर्वच्या सर्व संकल्पना तुमच्या समोर मांडतोय. पुन्हा एकदा मी त्याला रिवाइज करून देतो, ऐका सर्वांनी. इकडे लक्ष द्या की ए अधिक कोणताही स्वर आला तर ए साठी अय होतो, ए अधिक ऐ अधिक कोणताही स्वर आला तर ह्या ऐ साठी आय होतो. त्यानंतर पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण ओ आला असेल, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर असेल तर काय तर होतो? अव. औ आलेला असेल, पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर आलेला असेल तर त्या ठिकाणी तयार होताना आव तयार होतो. म्हणजे हे संस्कृत मधले सर्वच्या सर्व नियम आहेत, बरोबर.
मग आता आपण काय करतो आहे की अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना क्लिअर करून घेतोय, सर्वांना समजेल या भाषेमध्ये मी तुमच्या समोर मांडतोय. आतापर्यंत मी या सर्वच्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या तरच आपल्याला पुढे जाता येणार आहे. बघा आता नयन हा शब्द आहे, इकडं घेऊया आपण त्याला. आता कुठं नवीन पेजवरती मी घेतो त्याला. बरं, नयन, बरोबर का. आता हा शब्द जो आहे नयन, तर नयन शब्दाच्या बाबतीत त्या ठिकाणी लक्षात घ्या, नयन सर्वांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या पहिल्या नियमाला अनुसरून काही उदाहरणं आपण सोडूयात. बरोबर, नयन, त्यानंतर त्या ठिकाणी आपण अजून काही उदाहरणं, चयन, शयन. सर अशीच उदाहरणं येतात का? 100% अशीच येतात. बघा आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक दिसत असेल की प्रत्येक ठिकाणी अय अशा प्रकारची रचना आलेली आहे. काय आलेली आहे? अय अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी रचना आलेली आहे. बघा इथं त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर नयनमध्ये एक कन्सेप्ट जर त्या ठिकाणी आपण अभ्यासला तर नयनमध्ये आपल्याला दिसते न मध्ये आलेला आहे हा अ आणि हा य आलेला आहे. बरोबर, आपलं काय ठरलंय? आपलं ठरलेलं आहे की जिथं ए आणि कोणताही स्वर असेल तर अय तयार होतो. म्हणजे हा जो अय आलेला आहे त्या अयचा तुम्हाला एकदम सुटसुटीत पद्धतीने सांगतोय, अयचा तुम्हाला लोप करून त्याचं रूपांतरण कशामध्ये करावं लागणार आहे? ए मध्ये. मग जर ए मध्ये याचं रूपांतरण केलं तर रचना काय येणार आहे? न मध्ये ए घेतला ने झाला, कारण तुम्हाला अयचा लोप करायचा आहे. मग त्या ठिकाणी न मध्ये ए घेतला ने झाला आणि जो य आहे याचा लोप झाला. बरोबर का. मग काय येणार? तर य मध्ये कोणता स्वर होता? अ होता, त्याला बाहेर काढलं, ने अधिक अन. म्हणजे बघा आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली? न मध्ये ए आला अधिक हा अ आला. ठरल्याप्रमाणे काय ठरतंय? ए साठी काय होतो म्हणे? अय होतो, त्याच्यामध्ये हा अ समाविष्ट होतो आणि अय अशा पद्धतीची रचना तयार होते. आणि याला समोर ठेवून तुम्हाला दिलेल्या शब्दाची त्या ठिकाणी काय करावी लागते? तर दिलेल्या शब्दाची जोडणी त्या ठिकाणी करावी लागते. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर, या सर्वच्या सर्व बाबींमुळे आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळणार आहे. आता बघा पुढचा शब्द आहे चयन. कुणाला हा समजला नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या. च मध्ये अ आलेला आहे आणि य पुढे आलेला आहे. बरोबर, म्हणजे हा य आलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे? अयचा लोप करायचा आहे आणि अय ऐवजी काय घ्यायचं आहे म्हणे? ए घ्यायचं आहे. मग दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना कसा करावा लागणार आहे? तर च मध्ये हा ए घेतला तो झाला चे, अयचा लोप झाला. इथं य मध्ये कोणता स्वर होता? अ होता, त्याला घेतला इथं अ न, चे अधिक अन. म्हणजे एकत्र येणारे स्वर काय आले? मग हा ए आला आणि नंतर हा अ आला. ठरल्याप्रमाणे काय ठरलंय आपलं? ए साठी काय येतं म्हणे? अय येतं. अशा प्रकारे अ त्यामध्ये समाविष्ट होतो, म्हणजे तयार होताना तो काय तयार होतो? अय तयार होतो. जमलं का? अशा प्रकारे या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. ओके, जमताय बाळांनो? या नियमाला म्हणतात अयादी आदेश. काय म्हणतात? अयादी आदेश म्हणून त्याला ओळखतात. ओके, आता बघा शयन. शयन, श मध्ये अ आलेला आहे आणि य आलेला आहे. बरोबर, अयची रचना झालेली आहे. अयचा आपण लोप करतो, घेतो ए. बरोबर, ए जर घ्यायचा म्हटला तर इथं अयचा लोप केला, श मध्ये आलेला अ आणि य चा लोप केला. मग आपल्याला घ्यावा लागणार शे अधिक य चा लोप केला, य मध्ये कोणता स्वर आहे? अ आहे, शे अधिक अन. अशा पद्धतीने म्हणजे इथं येताना हा ए आहे आणि हा अ आहे. बरोबर, ए अधिक अ. ए म्हटल्यानंतर याच्याऐवजी अय येतो. इथे मी पाय मोडतोय का? कारण की ए साठी अय आलेला आहे, त्याच्यामध्ये स्वर नाही आहे. मग मी स्वर त्यामध्ये घेतला म्हणजे तो तयार होतो अय.
अशा प्रकारे कितीही उदाहरणं तुम्ही तयार करू शकतात, कितीही उदाहरणं तुम्ही बनवू शकतात. समजलं बाळांनो? होय का नाही? तुम्ही कमेंट्स करत नाही राहू, कमेंट्स केल्या पाहिजे. मग मला कसं समजणार की तुम्हाला समजतंय नाही समजत आहे? मग मी पुढे जात राहणार, बरोबर आहे का नाही? बघा आता दुसऱ्या नियमाला अनुसरून त्या ठिकाणी काही उदाहरणं. दुसरा नियम काय सांगितलं होतं मी तुम्हाला? दुसरा नियम असा होता की ऐ अधिक कोणताही स्वर आल्यास, ऐ अधिक कोणताही स्वर आल्यास त्या आईचं रूपांतरण कशामध्ये होते? आयामध्ये होते. हा आपला दुसरा नियम आहे, बरोबर. हा कितवा नियम आहे? दुसरा नियम आहे, बरोबर. आता बघा हे सुटसुटीत पद्धतीने अजून काही उदाहरणं घेऊन त्या ठिकाणी समजून सांगतोय. गायन, सायन, बरोबर ना? गायन, सायन, डायन, कुठलीही उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, फक्त आय त्यामध्ये यायला पाहिजे. डायन, नायक, गायक, बघा 5 उदाहरणं मी तर लिहिली आहे. दुसऱ्या नियमाला अनुसरून आहे, कुठेच कमतरता नाही, सुट्टी नाहीच. आता परिपूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर केल्यावरच सुट्टी, आता बस. आणि नोकरी लागल्यावरच सुट्टी. बघा आता इथं गायन आपला नियम काय सांगतोय? पहिल्या शब्द शेवटचा वर्ण ऐ येऊ दे म्हणे, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण कोणताही स्वर येऊ दे. कोणाऐवजी? आय ऐवजी. मग आता बघा इथं बघा, गा मध्ये आलेला आहे आ आणि हा य, आय आलेला आहे बाळांनो. तुम्हाला काय करायचं आहे? आयचा लोप करायचा आहे, त्याच्याऐवजी घ्यायचा आहे ऐ, बरोबर. म्हणजे तिथं येणार गै अधिक त्या ठिकाणी याचा लोप झाला. काय झाला? याचा लोप झाला, बरोबर का? मग य मध्ये कोणता स्वर आहे? अ आहे, त्याला बाहेर काढला अ आणि न जसा तसा लिहिला. गै अधिक अ न, अशा पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने. मग गै मध्ये कोणता स्वर आला रे? ऐ आला. मग या ठिकाणी पुढं अ, या ऐ साठी काय येतं म्हणे? आय येतं. अ त्यामध्ये समाविष्ट होतो आणि तयार होतो, तो म्हणजे आय. याला लक्षात घेतलंय आणि हा शब्द बनवलाय. बघा कशी बनली आपली मराठी, किती सुंदर पद्धतीने बनलेली आहे आपली मराठी. एक 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 कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करून घ्या. पुढे बघा सायन, सा मध्ये हा आ आलेला आहे, इकडं य आलेला आहे, बरोबर. आय आलेला आहे, आयचा लोप करणार, काय घेणार? ऐ. चल विग्रह करताना या इकडं स मध्ये ऐ घ्या, तो झाला सई. आणि जो याचा लोप झाला इथं आला अ, का? य मध्ये अ होता म्हणून सई अधिक अन, अशा पद्धतीने एकत्र स्वर आले. हा ऐ आला, इकडं हा अ आला. ऐ मध्ये काय आला? तर आय, अशा पद्धतीने तयार झाला. अ त्यामध्ये समाविष्ट झाला आणि तो तयार झाला आय. ओके, म्हणजे विग्रह येऊ दे का जोडणी येऊ दे. आता डायनचं त्या ठिकाणी विग्रह काय येणार? डायन. सर्वांना माहिती असणार आहे डायनचा विग्रह काय येणार आहे म्हणून. डायन, डा मध्ये आलेला आहे आ, इकडं त्या ठिकाणी य आलेला आहे आय, याचा लोप करायचा आहे, काय घ्यायचा आहे? ऐ, बरोबर. मग आता ड न आ काढला आणि य काढला, म्हणजे ड मध्ये ऐ घ्यायचा आहे, म्हणजे तो होणार त्या ठिकाणी डै. डै अधिक त्या ठिकाणी याचा लोप झाला, डै अधिक अन, म्हणजे ड मध्ये ऐ आलेला आहे, हा अ. ऐ साठी काय होतो? आय होतो आणि हा अ, बरोबर. म्हणजे पाय मोडलेला असतो, ते समजायचं.
की ते अपूर्ण उच्चाराचे आहेत. काय समजायचं? की ते अपूर्ण उच्चाराचे आहेत. म्हणजे मै इथं तयार होणार तो आ य. पुढे नायक आणि गायक सोडवता येतील का दोघं उदाहरणं? नायक आणि गायक मला वाटतं दोघं उदाहरणं सर्वांना सोडवता आले पाहिजे, कारण की आपण 3 उदाहरणं त्या ठिकाणी घेतलेली आहेत ऑलरेडी. तर दोघं उदाहरणं सर्वांना अगदी सर्वांना सोडविता आले पाहिजे. सोडवताय बघा. नायक मध्ये काय मग? हा आ न मध्ये आलेला आ आणि हा य कुणासाठी आला? ऐ साठी आला. न मध्ये घ्या नै आणि य मध्ये घ्या अ, हा क. नै अधिक अक. मग आता इथं हा ऐ आलेला आहे, हा अ आलेला आहे. ऐचं रूपांतर आय होतं, अ त्यामध्ये समाविष्ट होतं. तयार होताना आय तयार होतो. ओके, अशा पद्धतीने हे 4 उदाहरणं त्या ठिकाणी आपण घेतलेत. बरोबर. आता पुढे आहे गायक. आता गायक या शब्दाचा विग्रह कसा येणार? गायक या शब्दाचा विग्रह येतो गा मध्ये आलेला आ आणि त्याच्या पुढं आलेला य. बरोबर का? आता इथं याचा लोप करायचा आहे, ऐ घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी ग मध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे ऐ गै आणि य मध्ये आलेला अ क. आईचा लोप झाला, हा ऐ हा ए अ. ऐचा होतो आ य अ आ य. अशा प्रकारे. ओके, या पद्धतीने बाळांनो या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर करू शकतो. एवढी उदाहरणं कोणत्याही पुस्तकात दिलेली नाही, जे आपल्या फक्त लेक्चरमध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळत आहे किंवा लेक्चरमध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करता येत आहेत. आता तुम्ही कमेंट्स करू शकता. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स घेतो. आता आपण तिसरा नियम घेऊया. यातलाच तिसरा बघा. हा पहिला झाला, हा नियम आपण अभ्यासला. आता हा पहिला झाला, हा दुसरा झाला आणि आता हा तिसरा घेऊया आपण. ओके, हा तिसरा इथं की पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण काय आलेला असेल? इकडे लिहितो मी ओ आलेला असेल. दुसरा शब्द कोणताही स्वर असेल. ओचं रूपांतरण कशामध्ये होतं? तर ओचं रूपांतरण त्या ठिकाणी कशामध्ये होतं म्हणे? तर ओचं रूपांतरण काय होतं? अ व होतं. बरोबर. आणि हा स्वर त्यामध्ये समाविष्ट होतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की ओचा काय तयार होतो? अ व तयार होतो. चला या पुढे. आता हे झाल्यानंतर आपण काही उदाहरणं त्या ठिकाणी घेऊया. गवीश्वर, गवीश्वर, भवीश्वर. बरोबर. तर गावीत नाही, गावीत नाही येणार, कारण की अवी पाहिजे ना आपल्याला. अव पाहिजे, अव. पवन, पवन, श्रवण. अशा प्रकारे. चला 4 उदाहरणं मी लिहिली आहेत. एवढी उदाहरणं कोणत्याही पुस्तकामध्ये नाही. बरोबर. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय? गवीश्वर, भवीश्वर, पवन, श्रवण. बघा आता इथं आलेला आहे ग मध्ये अ आलेला आहे, त्याच्यानंतर हा व आलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हा ई समाविष्ट आहे. म्हणजे सर्वांना अव दिसतोय. दिसतोय सर्वांना अव बाळांनो? यस, व्हेरी गुड. नंबर 2, भ मध्ये ओ आलेला आहे, त्याच्यानंतर पुढं इथं त्या ठिकाणी व आलेला आहे. अक्षर बारीक काढावं लागेल. भ मध्ये अ आलेला आहे, इथं व आलेला आहे, व मध्ये ई आलेला आहे. बरोबर. यस. पवन मध्ये सरसकटे प मध्ये अ आलेला आहे, व आहे, व मध्ये इथं अ आहे. ओके.
अडचणच नाही. श्रवण मध्ये अ आलेला आहे, कोणता स्वर अ. इथं त्या ठिकाणी व आलेला आहे, व मध्ये अ आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी अव आपल्याला दिसतोय. आता प्रत्येक ठिकाणी काय दिसतोय? अव दिसतोय. मग हा जो अव आलाय हा कुणासाठी आलेला आहे? तो ओ साठी आलेला आहे. कुणासाठी आलाय? ओ साठी आलाय. जो अव आलेला आहे तो अव कुणासाठी आलाय? ओ साठी. म्हणजे दिलेल्या शब्दाचा संधी विग्रह करताना त्या ग व मधला लोप करायचा. अ व ग मध्ये आलेला अ त्याचा लोप करा, व त्याचा लोप करा आणि दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. आता बघा, ग मध्ये आलेला अ काढला, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतला ओ. का? कारण की अव कुणासाठी आलेला होता? ओ साठी आलेला होता, म्हणून तो झाला गो. आणि व मध्ये कोणता स्वर आहे? तो आहे ई. श्व र. म्हणजे ग मध्ये ओ होता, इथं हा ई होता. मग आता बघा, गो मध्ये आलेला हा ओ, इकडं आलेला हा ई. ओ कुणासाठी होता? अव साठी होता. ई त्यामध्ये समाविष्ट झाला आणि तयार झाला अवी. जमला का बाळांनो? आता होय का नाही? एकदम सुटसुटीत पद्धतीनं, एकदम सोप्या पद्धतीनं समजलं का नाही? करा कमेंट्स, सर्वांनी कमेंट्स करा बरं. बघा आता पुढे, भविष्वर हा अव काढलाय, हा ई काढलाय. याचा आपल्याला काय करायचं? लोप करायचा. याच्याऐवजी काय घ्यायचं आहे? ओ घ्यायचा आहे. मग भ मध्ये ओ घ्या, तो झाला भो. व मध्ये आलेला स्वर कोणता आहे? ई आलेला आहे. भो अधिक ईश्वर, म्हणजे इथं त्या ठिकाणी हा ओ आलेला, हा ई आलेला. ओ कुणासाठी आलाय? अव साठी आलाय. त्याच्यामध्ये ई समाविष्ट झालाय, तयार होताना अवी. अशा पद्धतीने जमलं का? जमलं का नाही जमलं? यस, व्हेरी गुड. पुढं पवन. सेम, प मधनं अ काढा, त्याच्यामध्ये ओ घ्या, तो झाला पो. व मध्ये अ आलेला आहे, त्याला बाहेर काढा, पो अधिक अन. ओ अधिक अ. हा ओ कुणासाठी? अव साठी. अ त्यामध्ये समाविष्ट केला, तो झाला अ व. अशा पद्धतीने समजलं का? ह्या त्या कन्सेप्ट आहे, या सर्व गोष्टी आहे. या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. श्रवण बघा आता, श्रवण. इकडं त्या ठिकाणी त्यांना श मध्ये आलेला ओ, म्हणजे ओ घ्यावा लागणार आहे आपल्याला. अवचा लोप करून ओ अधिक, त्या ठिकाणी वचा लोप झाला अ न. श्रो अधिक अन, म्हणजे इथं येताना हा ओ आणि हा अ व, हा अ. बरोबर का? तयार होणार अ व. अशा पद्धतीने. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाली? कन्सेप्ट क्लिअर? चौथ्या नियमाकडे जाऊया. यातला चौथा नियम, हे स्वर संधी, हा कन्सेप्ट संपणार. ओके, आणि आपलं लेक्चर मग थांबणार. चालेल? चला जाऊया पुढं. समजलं सर्वांना? सर्वांनी सांगा. बघा आता पुढे चौथा नियम काय आहे? पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण औ हा स्वर आल्यास दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणताही स्वर आल्यास या औचं रूपांतरण आव तयार होतं. काय तयार होतं? आ व. अशा पद्धतीने. ओके, येस येस, व्हेरी गुड, धन्यवाद. ओके, बघा तर इथं त्या ठिकाणी हा चौथा नियम आहे आता, त्यातलाच अयादी आदेश मधला. एवढी उदाहरणं त्या ठिकाणी कोणी घेत नाही, पण आपण घेतोय. बघा आता, नाविक, नंबर 2 मध्ये भाविक, नंबर 3 मध्ये गावित, गावित,
आणि पाविक. म्हणजे असं काय नाहीये की इज यायला पाहिजे. आपण दुसरी उदाहरणं पण घेऊ शकतो. पावन रावण अशा पद्धतीने. चला, म्हणजे इथं त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की या पद्धतीने सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, बघा आता नाविक म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आता आ व बघा, ना मध्ये आ स्वर आलेला आहे आणि इथं व आहे आणि इथं रस्व ई आहे. ओके, भाविक मध्ये भा मध्ये आ आलेला आहे, बरोबर. भाविक मध्ये काय आलेला आहे, भा मध्ये आ आलेला आहे आणि इकडं हा व आलेला आहे, त्याच्यामध्ये रस्व ई आहे, बरोबर. इथे पण आव आलेला आहे. आव हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. पावन मध्ये पा मध्ये आ आलेला आहे, इकडे हा व मध्ये आलेला अ, बरोबर. इकडे रावण मध्ये रा मध्ये आलेला आ, व मध्ये आलेला अ, अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे, बरोबर. आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट काय, दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना आवाचा आपल्याला लोप करायचा आहे. तो कुणासाठी आलेला आहे, औ. मग औ घ्यायचा आहे न मध्ये, न मध्ये घेतला औ, तो झाला नऊ. व मध्ये रस्व ई आलेला आहे, कारण की नऊ हा आ व कुणासाठी आलेला होता, औ साठी. मग आपण औ घेतला म्हणजे आवाचा लोप झाला. म्हणजे इथे एकत्र स्वर बघा आता, नऊ मध्ये औ अधिक हा ई. हा औ जो आहे हा कुणासाठी आहे, आव साठी आहे आणि हा ई त्यामध्ये समाविष्ट होणार, सॉरी रस्व ई आहे. मग या ठिकाणी काय तयार होणार, आ वी, अशा प्रकारे, बरोबर का. म्हणजे इथं जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने त्याची रचना तयार झालेली आहे. मग भाविक मध्ये काय, आता भ मध्ये औ घ्या, तो होणार भव. पुढं त्या ठिकाणी व मध्ये आलेला हा ई बाहेर काढा, भौ अधिक इक. हा आलेला औ आणि हा आलेला ई. हा औ कुणासाठी, आव साठी. हा ई त्याच्यामध्ये समाविष्ट झाला, तो आवी तयार झाला. याला लक्षात घेतलं, दिलेल्या शब्दाची जोडणी केली. जमलं का, यस. सर्वांच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर झाल्यात, कुठेही शंका नाही आता, बरोबर. शेवटची दोन उदाहरणं बाकी आहे. बघा आता प मध्ये तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, औ घ्यावा लागणार आहे. म्हणजे पौ. व मध्ये आलेला अ काढावा लागणार आहे, पौ अधिक अन. हा औ आहे, औ कुणासाठी येतो, आव साठी. पुढं आलेला हा अ, तर इथं आ व. याला लक्षात घ्या, दिलेल्या शब्दाची जोडणी करा. पावन, मी पावन भूमीमध्ये आलोय असं म्हणतो ना आपण, त्याला अनुसरून आहे ते. नेक्स्ट, रावण. रा मध्ये आ आलेला आहे, व आलेला आहे, याचा लोप करायचा आहे तुम्हाला. र मध्ये औ घ्यायचा आहे, रौ, बरोबर का. व चा लोप झाला, व मध्ये आलेला अ बाहेर काढला, रौ अधिक न, म्हणजे एकत्र येणार बघा, रौ, सॉरी र मध्ये औ आणि हा अ. हा औ कुणासाठी येतो, तर आव साठी येतो आणि हा अ म्हणजे आ व. ओके, सॉरी, आ व. डन, कन्सेप्ट क्लिअर. ओके, अशा पद्धतीने स्वर संधी हे हा जो पार्ट आहे हा पार्ट संपलेला आहे. ओके, समजलं बाळांनो, यस. काही अडचण असल्या, काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. सर्व समावेशक स्वर संधी हे चॅप्टर आपण शिकलेलो आहे. काहीही अडचण असेल तर मला बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला सर्वांनी त्या ठिकाणी सांगा, मला कन्सेप्ट क्लिअर करून द्या. चला, सर्वांनी कन्सेप्ट क्लिअर करून द्या मला, म्हणजे कमेंट्स करून द्या. सर्वांनी त्या ठिकाणी कमेंट्स द्या, सांगा
कमेंट्स करा सर्वांनी. थांबूया इथं. ओके, भेटूया उद्याच्या लेक्चरला. उद्या आपण व्यंजन संधी हा पाठ अभ्यासूयात. थांबूया. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.